अरे दमाने होती एकदम स्लो. आपलं नाव काय? विकास निसर्गन. पूर्ण सांगा गावाचं नाव. विकास निसर्गन, राहणार लाडनांदरा, तालुका सेलू, जिल्हा बरं, आता तुम्ही लाडनांदर येथील नवीन वस्ती किती वर्षापासून राहता? तरी ते 15-20 वर्ष व्हायला लागली. 20 वर्ष. पण तुमचे काय आता हे आम्ही जे बघितलं इकडं चालता सुद्धा येत नाही, असे गचागच पाण्यानं आणि नारीनं भरलेले रोड इथं. कुठली सांडपाण्याची व्यवस्था नाही. आता मागं बघितलं असं आपण असं म्हणजे राहत्या वस्तीजवळ गवत इथं डास होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही त्रास होतो का या गोष्टी? आता भरपूर त्रास आहे. आता मच्छराचा त्रास आहे. एक तर नाल्या नाही तर रस्ते बरोबर नाही. एक रस्ता झालेला आहे कंप्लीट आपलं समाजाचा. झोपडपट्टीवर तर ते रस्ते चारही पूर्णच रस्ते खराब आहेत म्हणायचं काम. आतमधून फक्त हे जे समोरचा दिसतो का ना, हे एवढाच रस्ता बरोबर आहे, बाकीचे रस्ते बरोबर नाही. बरं, आता गाडी तर अजिबात घरापर्यंत येतच नाही. अच्छा, बरं, ठीक या आहे. मेन रस्त्यावरूनच आपल्याला जावं जे आहे लागतंय. ते फक्त काय एवढाच दोन रस्ता आहे, सामान याच्यानंतर रस्ता नाही. बरोबर सगळे चिखलाने चिकचिक झाले. तुम्हाला जसं आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात का? हा, आता भरपूर पावसाळा लागला तसं संडासचा म्हणजे संडास लागली कोणाला. भरपूर पोटाची पण तब्येत बिघडली. पाणी सध्या आता हे सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं असेल. भरपूर डास. लाईट गेल्याच्या नंतर तर झोपूच वाटत नाही. काय सांगा तुम्हाला.